आज मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना विरुद्ध मनसे राडा संपूर्ण मुंबईकरांनी पाहिला। विषय असा होता, परिवहन मंत्री मराठीच्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे राडा संपूर्ण मुंबईकरांनी पाहिला। विषय होता, परिवहन मंत्री प्रामुख्याने प्रताप सरनाईकांनी एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि त्याद्वारे सर्व रिक्षा चालकांना मराठी येणं हे बंधनकारक असणार आहे। आणि याच विषयावरती आपल्याला शिवसेनेचे संजय निरुपम यांनी थोडी मवाळ भूमिका घेतली। तुम्ही कोणाच्या पोटावरती पाय देऊ नका अशी त्यांची भूमिका होती। तर दुसरीकडे त्याच पक्षातले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रामुख्याने विजय बापू शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे की मराठी ही सक्तीची झाली पाहिजे। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार देखील केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विजय बापू शिवतारे आहेत। न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना सांगायला हवं, मराठीच्या मुद्द्यावरती आता ते आपल्यासोबत बोलणार आहेत। मात्र एक सर्वात मोठी किडनी प्रत्यारोपणाची एक मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावरती झाली। सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत। मात्र मराठीच्या मुद्द्यावरती त्यांनी वेळ काढून मी या विषयावर बोलणारच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जरी झालेली असली तरी ते मराठीच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांशी संवाद देखील साधताना पाहायला मिळाले। बापू, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बापू, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, त्या पत्रामध्ये नेमकी काय भूमिका व्यक्त केली आहे? असं आहे की मी पहिल्यांदा न्यूज 18चा आभार मानतो। 3 दिवसापूर्वी बडे मुद्द्यामध्ये विलास बडे यांनी जो कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये आलेले पाहुणे यांनी सविस्तर चर्चा त्यावेळेस झाली आणि काही त्या चर्चेमधून संताप देखील आला। आणि म्हणून मी हे पत्र की चुकीचं व्हायला नको म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ खडसे यांना देखील मी पत्र दिले की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण ज्या पद्धतीने तिथली चर्चा झाली, खरं परप्रांतीय युनियनचे काही अध्यक्ष वगैरे जे बोलत होते की उर्मट भाषा होती आणि कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं कारण देत मराठी अस्मितेला धक्का लावण्याचा काही प्रकार, प्रेशर करणे हे चाललंय। आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आणि आमच्या नेत्यांना लिहिलंय की कोणत्याही दबावाला बळी पडायचं कारण नाही। राष्ट्रीय राजकारणाबरोबर राज्याची प्रांतीय अस्मिता जपणे हे देखील तितकंच मोठं कर्तव्य सगळ्यांचं आहे, सर्व नेत्यांचं। आणि विशेषतः शिवसेनेचं बोललं तर शिवसेनेची मूळ स्थापनाच मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी झाली। आदरणीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा शिंदेसाहेब आज मुख्य नेते असणारा पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या विचारावर चालणार आहे। त्यांनी अख्खं आयुष्य मराठी अस्मिता, मराठी लोकांचे हक्क, मराठीच्या बाबतीत अख्खं आयुष्य संघर्षमय असं घालवलं आणि ती परंपरा घेऊन आम्ही चाललेलो आहे। आणि म्हणून अगदी स्पष्टपणे सांगितलं की परप्रांतीय येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो, कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, योगदान राज्याच्या प्रगतीमध्ये आहे। पण त्याच्याबरोबर त्यांनी स्थानिक अस्मिता ही जपली पाहिजे ना। आम्ही बोलणारच नाही, असा कायदा होणारच नाही, असा आम्ही संप करू, ह्या ज्या धमक्या आहेत ना त्या चुकीच्या आहेत। म्हणून मी परत सांगतो की शिवसेनेची जन्मच हा त्या काळामध्ये 1967 साली जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याच्यानंतर जी एकीकरण समिती होती ती विखुरली गेली आणि त्याच वेळेस मग काँग्रेसच्या विरोधात जो काही आगडोंब होता त्या आगडोंबाला संपूर्ण कलाटणी हे सगळे पक्ष एकत्र होऊन गेले आणि म्हणून मुंबई आपल्याला मिळाली। तर ती जी ती विखुरली गेली नंतर आणि त्याच्यानंतर मग मराठी माणसाचा वाली कोण, तर ही शिवसेनेची स्थापना झाली आणि बाळासाहेबांच्या रूपाने एवढा भूतदंड असा पक्ष इथे उभा राहिला। बेसिकली त्याच्यावर कुठच्याही प्रकारचं अतिक्रमण कोणाचं होऊ नये, आम्ही स्वागत करू त्याचं। पण ते त्यांनी ठीक आहे, आम्ही 2 महिने शिकू, 4 महिने पण शिकू, काय करू, अशा प्रकारची भूमिका घेत महाराष्ट्राच्या मातीचा, महाराष्ट्र म्हणजे सगळे आहे, जे इथे इतक्या वर्ष राहत आहेत ते सगळे मराठा आहेत, ते सगळेच महाराष्ट्रीयन, त्यांनी उलट अस्मिता ती जपली पाहिजे असे आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून निव्वळ जर प्रेशर करून कोण करत असेल तर ते झालं नाही पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली की ती जपलीच पाहिजे। कारण त्यांचा घेतलेला जो निर्णय, ते निर्णय कुठच्याही परिस्थितीत बदलला नाही पाहिजे अशी नम्र विनंती केली। एकीकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे पत्र व्यवहार करत आहे आणि मराठी सक्तीची झाली पाहिजे ही तुमची भूमिका प्रताप सरनाईक यांच्यासारखीच आहे। शिवसेनेचा जन्म हा मराठीच्या मुद्द्यावरती झाला हे देखील तुम्ही भूमिका मांडताय। मात्र त्याच शिवसेनेमधून संजय निरुपमांची भूमिका
मराठीच्या मुद्द्यावरती थोडी मावळ येते, तर शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह मराठीच्या मुद्द्यावरती आहेत का? नाही, असं नाहीये. आता ते उत्तर भारतीय आहेत, त्यामुळे निश्चितपणे पक्षामध्ये असताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ती वैयक्तिक भूमिका आहे. आमची जी भूमिका आहे ती पक्षाची भूमिका आहे. बाळासाहेबांनी आमची स्थापना, शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी लोकांसाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी झाला. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही असं करणारच नाही, असं उर्मटपणाचं आहे. तो कुठेतरी त्याला सरकार बळी नाही पडलं पाहिजे. आणि म्हणून मी ते अगदी स्पष्ट लिहिलं की राष्ट्रीय राजकारणाचं जे आम्ही सगळे एकाच हिंदुत्ववादी विचारांचे सगळे आहोत. माननीय पंतप्रधानांना मानणारे आहोत, अमित शहाना मानणारे आहोत, आम्ही देवेंद्र भाऊंना मानणारे आहोत. आम्ही सगळे एकत्र एका बेस खाली आहोत हिंदुत्वाचे. त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय लेवलवर ते ठीक आहे, पण त्याच्या बरोबरीने महाराष्ट्राची अस्मिता, प्रांतीय अस्मिता सुद्धा जपणं गरजेचं आहे. लोकांमध्ये खूप रिॲक्शन्स आहेत. बडेसाहेबांनी त्या दिवशी जो कार्यक्रम घेतला, 89% महाराष्ट्रीयन लोकांची, सगळ्यांची, म्हणजे ते महाराष्ट्रात राहणारे सगळे असतील, 89% लोकांनी सांगितलं की ह्या दबावाला बळी पडू नये. खरं म्हटलं तर मी मनापूर्वक त्यांचा आभार मानतो की त्यांना हा विषय घेऊन पब्लिकच्या समोर मांडला, जनतेच्या समोर. 89% लोक एकीकडे सांगतात की मराठी सक्तीची झाली पाहिजे. शिवसेना पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष ओळखला जातो. मराठीच्या मुद्द्यावरती मनसे पक्ष हा वारंवार रस्त्यावरती उतरताना आपण पाहिलं. मराठी पाट्याचा मुद्दा त्यांचा फार आग्रही मुद्दा होता. मात्र आता शिवसेनेने मराठीचा मुद्दा हायजॅक केला अशी चर्चा सुरू आहे. शिवसेना मराठीचा मुद्दा हा एक मराठी मुंबईतली जी सर्वात मोठी वोट बँक आहे ही डोळ्यासमोर ठेवून राजकारण करते, असं देखील प्रवास होतो. यावर काय सांगा? मी पुन्हा एकदा सांगतो, इतिहास बघा ना. म्हणून मी सांगितलं काँग्रेसच्या विरोधात अख्ख्या राष्ट्रीय राजकारण ते करत होते. आणि मुंबईच्या बाबतीत जेव्हा चुकीचा निर्णय काँग्रेसने घेतला होता किंवा मोरारजी देसाईंनी वगैरे घेतला होता, त्यावेळेस सगळे विरोधी पक्ष काँग्रेसचे एकजूट झाले आणि त्याच्या दबावातून हा सगळा महाराष्ट्राचा विषय पुढे आला आणि मुंबई आपल्याला कळली. तो महत्वाचा विषय एकदा हाती आल्यानंतर मग ती सगळी विरोधक जे तत्कालीन काँग्रेसचे सगळे सत्ताधारी, एक हाती त्यांची सत्ता होती, त्यांना विरोध करण्यासाठी जे सगळे एकत्र झाले होते ते नंतर थोडे थोडे कोण कम्युनिस्ट झालं, कोण काय झालं, कोण कुठे गेलं. आणि ती अस्मितेची जी लढाई होती ती लढाई थोडी कमकुवत होती. बरोबर त्यावेळेस बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून किती मोठी कामं झाली. महाराष्ट्राची आणि शिवसेनेची ओळख बाळासाहेबांची अख्ख्या जगभरात आहे. याच्यासाठीच आम्ही काही नवीन विचार नाही आमचं. ते म्हणजे आता पुन्हा बाळासाहेबांनी त्याचं मतांचं नाही. आम्ही आमच्या प्रांताबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या जागी. आता परप्रांतीय जे येत आहेत, तुम्ही पोट भरायला येत आहे इथे, तुम्हाला तेवढंच असेल तर मग तुमच्या राज्यात तुम्ही करा ना काय करायचं. इथे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या लोकांनी, या जनतेने, या मातीने IPS IAS अधिकाऱ्यापासून ते अगदी हातगडी ओढणाऱ्या माणसापर्यंत परप्रांतीयाला इथे सजवलं, फुलवलं, संसार उभे केले. मोठी झाली माणसं ती, त्यांच्या राज्यात ते जात नाही, तिथेच राहते. अशा वेळी जी माता, जी मातृभूमी आहे, ती आपल्याला जर एवढं जर सांभाळत असेल तर तिच्याबद्दल आदर असणे ही अपेक्षा का नको ठेवायला? ज्यांनी स्वतःहून केलं पाहिजे. ज्या शिवसेनेची स्थापना 1967 साली मराठीच्या मुद्द्यावरती झाली, त्याच शिवसेनेतले एक ज्येष्ठ नेते आपल्यासोबत बोलण्यासाठी विजय बापू शिवतरे होते. आत्ता त्यांच्यावरती एवढी मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे, आयसोलेशनमध्ये आहे, तरी मराठीच्या मुद्द्यावरती ते आपल्याला आक्रमक भूमिका मांडताना आताही पाहायला मिळतात. खरं तर शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत. एक उत्तर भारतीय चेहरा म्हणून संजय निरुपम मवाळ भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे आक्रमक भूमिका आपल्याला स्वतः परिवहन मंत्री घेताना पाहायला मिळतात, शिवसेनेचे नेते घेताना पाहायला मिळतात. जो मराठीचा मुद्दा मुंबईमध्ये मनसे पक्ष हा सर्वाधिक जास्त आपल्याला अनेक मुद्द्यांवरती, मराठी पाट्याचा मुद्दा असेल, भाषेचा मुद्दा असेल, कॉल सेंटरच्या मुद्द्यावरती आक्रमक होताना पाहायला मिळत होती. मात्र येणाऱ्या काळामध्ये शिवसेना देखील आपल्याला त्यापेक्षा जास्त आक्रमक होताना पाहायला मिळण्याची भूमिका स्वतः विजय बापू शिवतरेंनी न्यूज 18 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ रमेशसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 मराठी, मुंबई.